काय झालं तुम्ही ते तुमच्या याच्यात डिलिव्हरीच्या याच्यात? म्हणजे आम्ही अंजनगाववरून दवाखान्यात गेलो अंजनगावात. तिथं मग त्यांनी चेक केलं आणि चेक केल्यानंतर मग आम्हाला त्यांनी तिथून रिफेअर केलं अचलपूरला गेलो. मग तिथं त्यानं हे केलं, तिथं पण 5-10 मिनिटं तपासलं. तिथून परत मग रिफर केलं तर अमरावतीच्या त्या अँब्युलन्स, अचलपूरच्या अँब्युलन्स मध्ये बसलो ना आम्ही. तेव्हा तिथून त्यानं अँब्युलन्स वाल्यानं एवढं म्हणजे वाईट शब्दात हे केले, खूपच शिव्या गाळ केली आमच्या संघ. आणि माझ्या संघ जी आजी होती तिला पण असं बोलला की बा तुझ्या चेहऱ्यापेक्षा माझी गाडी खूप चांगली आहे असं. आणि मग माझं पोट खूप दुखत होतं, तर मला असं म्हणत होता की बा सरकी बसणं आणि उघडी झोपणं, असं एका जास्त बोलशील तर कल्ला करशील तर गाडीच्या खाली उतरून देईन तुले. 2 खेप मी खुर्चीवरून त्या याच्यावरून खाली पडली, 2-3 खेप खाली पडली. नंतर अजून उठून बसली. खूप म्हणजे लय त्रास दिला त्यानं आम्हाला. गतिरोधक आली त्याच्यानं एवढ्या जोरात त्यानं गाडी घेतली की डायरेक्ट म्हणजे माझी डिलिव्हरीच झाली. गाडीच्या खाली उतरून द्यायच्या धमक्या देत होता. आणि गाडीच्या खाली उतरून देईन म्हणे, जास्त कल्ला नको करू म्हणे, गाडीत लाईट नाही वगैरे असं काहीच नव्हतं. गाडी पुसा म्हणे, गाडी हे झाली, गाडी पुसायला लावली का त्यांनी? गाडी पुसा लावली. हो का? फडके नव्हते आमच्या काढा म्हणे, फडकेन पुसा म्हणे तरी बिन गाडी.